दलपती विजय यांचा प्रवास म्हणजे एखाद्या थ्रिलर चित्रपटाचा क्लायमॅक्स सारखा वाटतो. पण हे वास्तव आहे की नियतीचा न्याय किती अचूक असू शकतो याचं हे उत्तम उदाहरण. राजकारणात आणि आयुष्यात कोणाची वेळ कधीही बदलू शकते. 2013 मध्ये ज्या अभिनेत्याला मुख्यमंत्र्याच्या दारात उभं राहावं लागलं, आज तोच अभिनेता राज्याच्या सत्तेच्या चाव्या घेण्यासाठी उंबरठ्यावर आहे. असा हे जिद्दीचा, संयमाचा, घेतलेल्या अपमानाचा बदला घेणारा 2013च झालं होतं. विजय हा थलैवा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होता. हा चित्रपटाची एक साधी टॅगलाईन होती, टाइम टू लीड. नेतृत्व करण्याची वेळ आली आहे. पण ही वेळ तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता सरकारला खटकली आणि विजयची वाढती लोकप्रियता पाहून सरकारला ही भीती वाटली की हा अभिनेता आपल्या सत्तेला आव्हान देतोय. त्याच्या प्रदर्शनापूर्वीच धमक्यांचं सत्र सुरू झालं. चित्रपटगृह बॉम्ब उडवून देण्याच्या धमक्या आला. त्याचं कारण देऊन सरकारनं चित्रपटावर बंदी घातली. विजयसाठी हा करोडो रुपयात नुकसानीचा. विजय स्वतः जयललिता यांची भेट घेण्यासाठी कोथनाड पर्यंत गेला. जो सुपरस्टार लाखो चाहत्यांच्या घरड्यात असतो तो तिथं एका भेटीसाठी तासनतास ताटकळत उभा राहिला. पण सत्तांध सरकारनं त्याला साधी भेटही नाकारली. शेवटी हताश होऊन विजय एका व्हिडिओ जारी करावा लागला, ज्यात हात जोडून आपल्या चित्रपटासाठी विनवणी करत होता. टॅगलाईन काढली गेली होती, अपमान पचवला गेला, चित्रपट रिलीज झाला आणि ज्या दिवशी विजयने एक गोष्ट शिकली की जर तुम्हाला बदला घ्यायचा असेल तर तो ओरडून नाही तर कर्तृत्वाला घ्यावा लागतो. 10-12 वर्ष तो गप्प राहिला, पण आपली ताकद वाढवत राहिला. त्यानं आपली फॅनबेस एका राजकीय संघटनेत बदलली. फेब्रुवारी 2024 मध्ये त्यांनी तमिळिगा वेत्रीकळघम TVK या पक्षाची स्थापना केली. लोक म्हणत होते की सिनेमा आणि राजकारण वेगळं असतं. 2026च्या निवडणुकांनी इतिहास घडवला. ज्या विजयला भेट नाकारली होती, आज तोच 110 जागा जिंकून तमिळनाडूचा सर्वात मोठा चेहरा म्हणून समोर आलाय. दिल्ली पासून चेन्नई पर्यंत जे दिग्गज नेते त्याला भेटण्यासाठी वेळ मागत आहेत. विजयचा हा प्रवास आपल्याला धडा शिकवतो. सी जोसेफ विजय एनमनान. संयम आणि जिद्द जर तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल, त्या दरवाजातून तुम्हाला बाहेर काढलं, त्याच दरवाजातून तुमची पालखी आत जाते. अपमान हा जाळण्यासाठी नसून स्वतःला सिद्ध करण्यासाठी वापरावयाचं इंधन असतं. तुम्हाला काय वाटतं? जयललितांच्या भूमिकेमुळे आजचा राजकीय विजय घडला का? आणि विजय तमिळनाडूचं भविष्य बदलवू शकेल काय? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. मला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू.